मंडळी, स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. आणि आज मी मास्क लावलं आहे. म्हणजे मास्क का लावलं आहे हेच तुम्हाला सांगते आहे माझ्यासोबत काय झाले. तर आज आहे ना, मी मास्क लावला आहे. मास्क नसता लावला, पण रात्री अचानक ना माझ्या तोंडाला इथं होटाला मुंगी चावली आणि असं मोठं होट फुगून गेला. पूर्ण चेहऱ्याचा चेहऱ्याचा जो आकार असतो ना तोच बदलून गेला. म्हणून हा मास्क लावला. तर आज सगळी कामं झालीत माझी आणि आता दुपारचे मला वाटते 2 वाजले असतील. आणि 2 वाजता मी आता बसली जरा निवांत. आज लय कपडे होते, कपडे बिपडे धुवून टाकले सगळे. आणि तुम्हाला आज आम्ही नवीन आमच्या घरी एक लक्ष्मी आली आहे. तर मी तुम्हाला ती लक्ष्मी दाखवणार आहे. म्हणजे ती लक्ष्मी कोणी आणली तर माझे जे पतिदेव आहेत ना त्यांनीच ती लक्ष्मी आणली आहे. तर ती लक्ष्मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याआधी देव पहा, मला नखं वाढवायचा खूप शौक आहे. खूप म्हणजे खूप मला आवडतात म्हणजे नखं वाढवायला. पण कपडे धुतले ना नखं तुटतात. तरीसुद्धा माझे नखं एवढी भारी वाढलेत. नेल पेंट लावल्यावर खूप छान दिसते. आणि ती लक्ष्मी तुम्हाला दाखवते. तर इथं पाठीमागच आहे बघा. तर ही ही लक्ष्मी आणली आहे. आणि आत्ता मला म्हणतात हिचं काम रोज तू करत जा, म्हणजे हिला जेवायला पाणी सगळं मला म्हणतात तू कर घरी, तू काय घरीच असते. तर आत्ता मी घरी बसल्यावर तेव्हा हिला काय काय पाहिजे ते द्यायचे. आणि तर कळायला तुम्हाला लक्ष्मी आले आमच्या घरी. तर माझ्या नवऱ्याला प्राण्यांचा लय शौक आहे. पहिलेच ते एवढं कोंबड्या आहे तुम्हाला तर माहिती आहे. ते एवढ्या ओरडत राहतात, मला तर लय कंटाळा येतो ओरडल्या का. आणि आता हे एक आणले. आता आम्ही आता शेतकरीच होणार आहे. काही दिवसांनी कोणाची तरी वाट्याने शेती घ्यावं वाटतं आणि शेती करायला नवऱ्याला पाठवून द्यावं. एवढी आवड असते प्राण्यांची. तर आज मी भाजीमध्ये बनवलं होतं का रायता. म्हणजे माझ्याकडे जे कामगार आहेत ना ते पण मारवाडीचे. तर त्यांना काय भाजी त्यांनी पालेभाज्या म्हणजे कुठले पालेभाज्या माहीतच नाही खायच्या. नुसतं दही कढी छास आमकं तिकडं म्हणजे हेच पालेभाज्या माहीतच नाही. आणि डाळ. तर त्यांच्यासाठी मी केलं होतं ते रायता. पण रायता छान झाला होता. मी पण तेच खाल्ले. म्हणजे त्यांच्याबरोबर मला पण तेच खावं लागतं, कारण दुसरी भाजी करायचा खूप कंटाळा आहे तुम्हाला. म्हणजे डबल भाज्या करायच्या. तर आज एकाने लय नाटक केले. आज तर म्हणजे कालपासूनच त्याची नाटकं सुरू झालीत. पिऊन होता, रात्री पिला होता. म्हणजे काल दुपारपासून पितो, आज पण कामाला नाही गेला पिलाय. तर असं असतं बघा. तर आशा करते तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील आणि माझा होट कधी बरा होतो काय माहीत.